40 पतंग घेतले आम्ही. 40 पतंग पहिला कापलेला आहे. बघूया आपण आज किती पतंग कापतोय. बघत राहा आजचा ब्लॉग. धन्यवाद. उद्या आहे मकर संक्रांत आणि आज बघा आम्ही आलो इकडे डोंगरीला मांजा घ्यायला. आता आम्ही लावलो दुसरी फिरकी भरायला. 40 पतंग घेतले आम्ही. 40 पतंग आणि 5 फिरक्या घेतल्यात. उद्या मजा येणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे कुणाल आवटे आणि स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या पहिले तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तिळगुळासारखे तुम्ही सुद्धा गोड राहा आणि येणारं वर्ष तुम्ही पतंगासारखे उंच भरारी घ्या, हेच तुम्हाला माझ्याकडून शुभकामना. आणि आज आहे आपल्याकडे मकर संक्रांत, त्यानिमित्त आपण उडवणार आहोत पतंग. तर तुम्ही जसे बघाल या ब्लॉगमध्ये की काल आम्ही गेलेलो डोंगरीला, मी, रोहन आणि रोहित कॅमेऱ्याच्या मागे आज, तुषार होता. तर आम्ही घेऊन आलो 40 पतंग आणि 5 फिरकी. ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. पण आज जी धमाल येणार आहे म्हणजे बरेच वर्षानंतर आम्ही पतंग उडवायला आलो आणि ती जी जुनी आठवण आहे. आता बघा लल्ल्याला पण तिकडे बघा, लल्ल्याला दाखव रोहित जरा. लल्ल्याचा पतंग उडवतोय, तो बोलतो माझी पतंग दाखव. लल्ल्याला एक पतंग उडवलेली आहे आता, पण पहिली पतंग उडवलेली आहे. आता असेच आम्ही हळूहळू पतंग उडवायला चालू करणार आहे. तर तुम्ही हा ब्लॉग बघत राहा आणि एन्जॉय करत राहा. बघूया आपण आज किती पतंग कापतोय, त्याचा आपण काउंट पण या कमेंटमध्ये तुम्हाला मी नक्कीच सांगेन. तर बघत राहा आजचा ब्लॉग. धन्यवाद. आता बंटी आता एक पतंग वाजवतोय आणि बघा इकडे बाप आणि बेटे राजा भाई मांड्याला शिकवतो ना. ह्याचा नेहमी ह्याचा मांजाच घाणेरडा आहे. कुठली फिरकी आणली आहे नवीन काय समजत नाही. मंडळाच्या पतंग उडवा कार्यक्रमाचे संचालक रोहन काळे आलेले आहेत. आता बघा मांजा आणि आता पतंग शोधताना आपली. आता मी पण घेतो एक पतंग आणि मी पण पतंग उडवतो. तुम्ही हा ब्लॉग बघत राहा, तुम्हाला पण मजा येईल या ब्लॉगमध्ये नक्कीच. पहिली कापली. अरे पतंग पहिला कापलेला आहे. पहिला भाई स्वीडन वरून भाऊ आलेत पतंग उडवायला आणि पतंग घ्यायला आणि फेस लागले वाटतं पहिलीच. तर रोहित काय बोलशील, काय मजा येते तुला, कसं वाटतं तुला? एकदम धमाल येते. बरेच वर्षानंतर पतंग उडवायची मजा घेत आहे. आणि या टायमावर तू पण इकडे मकर संक्रांत आलाय, तुला कसं वाटतंय? हा, आता मजा येते पतंग उडवताना बघताना. आता ऑलमोस्ट आम्ही किती तारवाला आणलाय? 12 तारवाला मांजा आणलाय. 12 तारवाला मांजा आणलाय. 12 तार मांजामध्ये भरपूर पतंग कापले आहेत. अरे आपलाच आहे. आपलाच आहे. मग कसं वाटतं तुला, मजा येते? हा, मजा येते. जुने दिवस आठवतात का तुला? हा, जुने दिवस 15-20 वर्षापूर्वीचे दिवस आठवले, तेव्हा चाळीमध्ये पतंग उडवायचे. आणि आता आमचे पुढचे बंधू यांनी अजून एक पतंग कापलेली आहे. तुषार तिकडे काय ऐकत नाही भाई. तुषारचा मला वाटतं 6 पतंग कापले त्यानं. लांब गेला पहिली कापली आहे रोज ने. गेला. पप्या जर तुझ्या आता जर पतंग गेली ना, मी याला समज तू पतंग नाही दिसली. अरे लागले कधी नाही पण तू ओढ ना ओढ तू. अरे घे ना त्याला इकडे. अरे बॉन्ड ओढ ना आपल्याकडे, त्या धागा आहे त्याचा. आता घेऊन तोडू त्याला. घे खाली घे.
पतंग वर येत नाही तिच्या. घे 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 आता भेटला. घे घे भेटला चल काप. तुला आता कसं वाटतं लल्ला एवढा वर्षाने? जवळजवळ 10 वर्षांनी पतंग उडवायला आलोय इथे. काय कामाच्या मापात जमत नाही तसं यायला. कसं वाटतं मग तुला आज? आज जवळजवळ 10 वर्षांनी पतंग उडवायला आलो इथे. कामाच्या बाबतीत तसं वेळ मिळत नाही, पण आज जरा वेळ मिळाला आणि सण पण आहे, त्यामुळे खूपच मजा येते. किती कापल्या पतंग? माझ्या आतापर्यंत 4 गेल्या, पण मी एकच कापल्या. अरे खाली आली गुंडा मोके एवढ्या. फोन पण येऊन दिले भाई. अरे नाही नाही 12 तार वन साइड. लाईटच नाही बाबा. अरे काय कर सर्व येतो ना लांब ना आपलं. सरला 40 पतंग कशाला रोहन? आईला तो त्याला कळाला. घुमली 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 घुमली. लटकाव लटकाव लटकाव. गेला 2 कापले ने. तर म्हणते ना मग एवढ्या वर्षाने आपण पतंग उडवायला जातो, तुला कसं वाटतंय? नमस्कार. आज आमचे मित्र सगळे पतंग मकर संक्रांतीच्या दिनानिमित्त सगळे पतंग उडवायला आले जमलेलो आहोत. आम्ही आमच्या टेरेसवर आहोत आणि खूप दिवसांनी पतंग उडवतोय. जुन्या आठवणी सगळ्या आज परत उजाळा येतो जुना उजाळा आठवण. येतोय जुन्या आठवणींचा. आम्ही शाळेत असताना खूप असे पतंग वगैरे उडवायचे, खूप मजा केलेली. आता पण तीच आता परत आठवण येते. खूप आनंद होतोय. आणि तू किती पतंग कापले आतापर्यंत? आतापर्यंत जवळपास 5 पतंगी कापल्या, 2 गेल्या. 2 गेल्या. 6 पतंगी कापल्यात बंट्याने आतापर्यंत रेकॉर्ड आहे. 6 पतंग बंट्याने कापल्यात आणि तिकडे तुषारने वाटतं 5 पतंग कापल्यात. गेला गेला. गेला 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 आपला. खाली खाली लागली आहे काय? लागली आहे. तू लालवाला हाय कुठला गेला? हा कुठे ते सोड 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 कुठे सोड. अरे घसती जायची त्याला चिटकवतो त्याला पहिली. हा आता चिटकव. हा सोड. हा सोड. हा सोड आता. नाही लागली. नाही लागलं. हा गेला गेला गेला. 4 पतंग कापले. 4. अरे पतंग टेन्शन आहे आणि माझ्या पण निघत नाही. मग काय अरे माझ्या निघत नाही माझ्या. तेच लावणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो. तर तुम्ही बघितलंच असेल की असा होता आजचा एकूण दिवस मकर संक्रांतीचा. आणि आज सगळ्यांनी खूप धमाल केली. मला वाटतं आम्ही सगळे बरेच वर्ष आय गेस 10 ते 15 वर्ष बरोबर 10-15 वर्षांत आम्ही आज पतंग उडवायला आलो. तर एकेकाच्या प्रतिक्रिया घेऊ आपण. छोट्याच एकदम 2-2 शब्दात घेऊ. रोहित तुला कसं वाटलं? भरपूर मजा आली. भरपूर 15-20 वर्षानंतर पतंगीचा आनंद घेतला. रोहितने आज पतंग फक्त उडवलं. रोहितने कापली नाही कारण रोहितला आता स्टुडंटला जायचं आहे. तर मला रिस्क नको. बंट्याला किती कापल्या पतंग? 6 पतंगी कापल्या. बंट्याला 6 पतंग कापल्या. झालं का तू? फुल धमाल. माझ्या धमाल. 4 घालवल्या आणि 2 कापल्या. मी पण आज 4 पतंग कापल्या आणि 2 घालवल्या. राजाबाई एक पतंग कापलेली आहे आणि एक गेलेली आहे. हा राजाबाईने 1 पतंग कापली, गेली आणि मला वाटतं 5-6 चिटकवल्या पण आहे. हा ते काम एकदम चोख केलं. रोहन तुझं काय सांगशील? आजचा काय रेकॉर्ड आहे? ही 2 पतंगी कट केल्या आणि एक कावळा कावळा कापला. टाकला कावळा. नाही कावळा म्हणजे काळा पतंग होता. त्याला कावळा बोलता येते. आमच्या इथे एकाने उडवलेला त्याला कापला. तर असं पूर्ण प्राणी बिडीला कापलाय. तर ते आधीच सांगतो तुम्हाला. तुषार तू किती कापले?
आजचं रेकॉर्ड आहे. आज 9 कापल्यात आणि फक्त माझी एक गेली आहे. आजचा विनर आहे तुषारने आज 9 पतंग कापल्या आणि त्याची 1 पतंग गेली. तर आय होप तुम्हाला हा आजचा पतंगीचा मकर संक्रांतीचा ब्लॉग आवडला असेल आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपलं यूट्यूब चॅनल वाईब विथ कुणाल. धन्यवाद.